मला सहकार्य मिळालं ते मोरेश्वर भोईर यांच्याकडून. आणि मोरेश्वर भोईर माझे खरोखर लाईफ टाईम राहतील गुरुवर. दरम्यान चालू सामना स्वरूप 0-2 वर्सेस क्रिवा इलेवन. पहिला चेंडू वेगवान गोलंदाज बॅट्समन मराठे हर्ष गरात पहिला चेंडू खेळण्याच्या नादामध्ये पूर्ण फसतायत. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु पहिला चेंडू जातो हा निर्धाव. एक चांगलं आयोजन नियोजन. मनिंदा दत्तात्रय घरात स्टँड आई एकविरा मित्र परिवार स्टँड काफिला शेरोका स्टँड. आणि हा लाईट पर्पल करल. खरोखर खार्डीच्या क्रीडानगरीमध्ये सुंदर असं चांगलं आयोजन आहे. पाहूया क्रिवा इलेवन संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सचिन एक उंच पुरे असे आपल्या 20-25 फलंदाज स्टार्ट घेऊन स्वरूप 0-2 संघाचे फलंदाज. आणि ज्याने मला वाटते तिथे नाणे होते का मॅन ऑफ द मॅचचा कार्यक्रम सुरू आहे तो केतन पाटील याला संतोष यशवंत भोईर यांच्या मार्फत होत आहे. पाहूया खूप खूप त्यांचं असं अभिनंदन. आणि हर्ष नावाचा एक रुबाबदार शैलीदार फलंदाज स्वरूप 0-2 या संघाच्या माध्यमातून खेळत आहे. पाहूया स्ट्रायकर फलंदाज सचिन टू हर्ष. हर्ष आणि मला वाटते रिव्हर्सिंग शॉटच्या नादामध्ये आणि षटकार खरोखर एक सुरेख असा पाहण्यासारखा षटकार आणि एक चांगली सुरुवात धडाकेबाज म्हणावं लागेल. सुरुवात अशी ती रुबाबदार सुरुवात होते ते हर्ष ह्यांच्या बॅट्समधनं ज्याने टेंबेखोडाचं मैदान गाजवलं होतं आणि तिथे वन मॅन शो असा करून दाखवला होता. आणि आपल्याला एक ऐतिहासिक असा विजय प्राप्त करून दिला होता तो 2025ला. आणि आपल्या खार्डी गावाचं नाव एक मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं गेलं होतं ते हर्ष ह्याच्यामधून. 2 चेंडू आणि 6 धावा. एक चांगले धडाकेबाज सुरुवात म्हणायला लागेल ती स्वरूप 0-2 या संघाची. तेवढी सुरेख गोलंदाजी करायची आहे ती सचिनला. कमलेश रोहित आशिष आणि उदय ह्याने जर ते पूर्ण ह्याने जर कॅच सोडला घेतला तर बिगेश. पाहूया पुढचा चेंडू मला ते पुन्हा रेवशिंड मारण्याच्या प्रयत्नात साफ फसतायत आणि एक सोपी झेल घेऊन सरळ तंबूचा रस्ता आसऱ्याला परत आहेत ते हर्ष. एक चांगली सुरुवात केली होती. चांगल्या सुरुवातीनंतर थोडासा बॅकफूट मिळतो तो स्वरूप 0-2 संघाला. कमलेश रोहित हर्षदीप उदय याने कॅच घेतला किंवा सोडला तर त्यांना रोख 100 रुपयाचं कॅश प्राइज बिगेश भोईर मायखोप यांच्याकडून. धन्यवाद बिगेश भोईर यांचं. असंच प्रेम असू द्या KPL खार्डी प्रीमियर लीग वरती. दरम्यान एक आपण एक सुमधुर संदेशासाठी संधी देऊया ती DJ मास्टर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेल्या फलकावरती आतापर्यंत 6 वरती. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 3 षटकांचा विचार 3 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर डॉट त्यानंतर षटकार रिव्हर्स अटॅम्पमध्ये खेळणारा फटका त्यानंतर पुढे एकदा हर्षची विकेट फार महत्त्वाची होती. ती विकेट मात्र आता तंबूच्या आसऱ्याला परतली गेली. चौथा चेंडू घेऊन पुढे एकदा सचिन सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. आता जर सचिनचा विचार केला तर सचिन आतापर्यंत चांगले गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानात सज्ज झालाय विकी. एक भरोशाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने चांगला खेळ करण्याचा जो प्रयत्न करत असतो परंतु ह्या वेळेला कशा पद्धतीने खेळेल पाहूयात. यानंतरची नेक्स्ट मॅच रियांश फायटर्स आणि श्रेयस 11. अगदी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण नाही पोहोचू शकणार. अगदी सिंगल उभारले. एका दरम्यान समाधान मानतायत. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. आतापर्यंत एकरीने समाधान मानावा लागतोय. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल. जाऊन पोहोचेल 7 वरती. अगदी 2 चेंडू येणारे बाकी असतील. सचिनचे चांगलं षटक हाताळलंय. फक्त 1 षटकार खालाय परंतु त्यानंतर त्याने कमबॅक देखील केलाय.
धावसंख्या इथून जास्तीत जास्त तुम्हाला उभी करावी लागेल. ती धावसंख्या कशा पद्धतीने उभे करेल समोरचा संघ हे आपण पाहणार आहोत. स्वरूप 2-0-0-2 आपण पाहू शकाल. चांगले बॅट्समॅन ह्या मध्ये देखील आहेत, परंतु इथून जास्तीत जास्त मोठे फटके येणं गरजेचं असेल. अठरा चेंडूचा खेळ आपण पाहायला मिळतो. या 18 चेंडू मध्ये कशा पद्धतीने धावा येऊ शकतात ह्याचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल मैदानात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. एफर्ट लावण्यात आले होते परंतु कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा मिळत आहेत आणि तो ह्या वेळेला चौकार. 1 होती तिकडे मात्र 4 आल्यात. नशिबाने साथ दिली म्हणून हा आलाय नशिबाचा चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 4ने फ्लाय होते. धावसंख्या 11. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणारा 1 चेंडू अजून शेष असेल. या 1 चेंडू मागे धावा येऊ शकतायत कारण आतापर्यंत नशिबाने भरपूर साथ दिली ह्या टीमला. आलेले तमाम प्रेक्षक, तमाम खेळाडू, आलेले मान्यवर ह्यांचं करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात, ऐकत आहात KPL 2026 थरार. कालच्या दिवसात देखील खूप छान स्पर्धा पार पडली. आजचा दिवस फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. जसे संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होईल तशा आपले मान्यवर देखील या खार्डी गावात, खार्डी नगरीत उतरतील. यावेळेला स्टाईलिश फटका, एक फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्टंपवरून निघतो. षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा आल्यात 11. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका साईडला विकी आणि दुसऱ्या साईडला मोहनी. हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर संगीतानंतर पुन्हा येऊया मॅचकडे. धन्यवाद चिरागजी. एकच वादा, खार्डी प्रीमियरचा वादा. एक सुंदरसे का आणि एक सुंदरसं नियोजन खार्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतात. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण करोडोच्या संख्येने आपल्याला लोक पाहत आहेत. तेवढे सुरेख कसं आपण खेळ करतोय त्या खार्डीच्या क्रीडानगरीमध्ये. जास्त अट्रॅक्शन होते ते आपल्याला काफिला शिरोका चौकार षटकाराच्या माध्यमातून आपला आनंद कशा प्रकारे द्विगुणित करायचा ह्याचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय तो काफिला शिरोकाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वरूप 0-2 या संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 11. 1 बाद 11. एक सुरेख अशी चांगली सुरुवात म्हणा लागेल, धडाकेबाज सुरुवात म्हणा लागेल ती स्वरूप 0-2 संघाची. परंतु थोडंच बॅकफूट जायला मिळते. ते हर्ष या नावाच्या एक वादली फलंदाजा आमचे स्कोरर गौतम यांच्याकडून मला माहीत पडते. आणि खाडे गावाचे एक उद्योन्मुख असे समालोचक गौतमजी भोईर, गवळादादा म्हणतात हर्षाला. नावामध्ये काही ठरवू नाही परंतु आपल्या कीर्तीमध्ये आपला कमावचा आहे. पाहूया सामन्याचं दुसरं षटक किंवा 11च्या बाजूने. आणि मला ते विघ्नेशकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आशिष यासाठी पाहायचं आहे. आशिषानं एक मला वाटतं एक मोहिनी घातलेली आहे की तो एक फलंदाजाला बाद करत जा. प्रत्येक फलंदाजाला बाद करून तुला प्रत्येक फलंदाजामागे तो 100 रुपये मिळतील. तेवढे थोडीच गोलंदाजी करायचे आशिषाला की क्रीडा 11 संघासाठी. आणि स्वरूप 0-2 संघाचे फलंदाज म्हणजे विकी, मॅन फ्रॉम श्री गणेश संघ खार्डी या संघामधून खेळत आहेत. पाहूया आशिष यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी ऑफिस चेंडू खेळण्यासाठी ऑप्शनच्या बाहेर असावा. आणि मला ते पुन्हा ते फर्स्ट आहेत. त्यांना पूर्ण बीट केले जाते आशिषाने. आतापर्यंत विकी याने 2 निर्धाव चेंडू खेळून काढले आहेत. आणि मला ते आशिषांनी लगातार 3 विकेट घेतले. कापिल शिरोका याच्याकडून 6000 रुपये. अच्छा कापिल शिरोका इथे आशिषसाठी बक्षिसांचा वर्षाव होत आहे. काफिला शिरोका म्हणजे त्यांचं एक माहेरघर म्हणावं लागेल. यांच्याकडून 3 विकेट 3 फलंदाज बाद केले.
तर रोख 6 रुपयाचं त्यांना 6,000चं बक्षीस मिळणार आहे. काफिला शिरोका खरोखर त्यांचं नितांत प्रेम दाखवतायत. आणि आशिष याला हॅट्रिक घेतली तर मन्या ह्यांच्या मायकोप यांच्याकडून रोख 1,000 पाहूया. ऑफिस चेंडू पुन्हा पूल करण्याच्या नादामध्ये फसता येते विकी. आतापर्यंत मला ते बॅट की पॅट त्या पंचाने आम्हाला कळवायचं आहे. एक विकेट घेतला तर वाड्या षटकडून आणि बायच्या स्वरूपात म्हणजे एकूण 5 धावा असतील या संघाची धावसंख्या चार म्हणजे संघाची धावसंख्या 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 15. काफिला शिरोका यांचा ते नितांत प्रेम मिस्टर आशिष मॅन फ्रॉम सत्वादेवी त्याने मला ते जर हॅट्रिक घेतली तर रोख 6,000 रुपयाचं त्यांना पारितोषिक मिळणार आहे. तसेच वाड्या षटकडून 1,000 रुपये. वाड्या शेठ यांच्याकडून विशाल भोईर वाड्या शेठ विशाल भोईर यांच्याकडून सुद्धा त्यांना रोख 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि मायकोपवाले मन्या भोईर यांच्याकडून सुद्धा त्यांना रोख 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजे इथे बक्षिसांचा पाऊस पडत आहे परंतु फलंदाजांना त्यांना बाद करण्यामध्ये यश मिळत नाही. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज विकी. पुन्हा अपील चेंडू जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये फसतायत आणि मला ते जोरदार अपील होत आहेत. आणि हा मला ते रनाच्या स्वरूपात बाद होऊन आउट ऑफ फॉर्म दिसतोय तो विकी यांचा. आणि सरळ तंबूचा रस्ता पकडतायत म्हणजे बॅक टू पॅव्हिलियन बॅक टू डगआउट. एक सुमधुर संगीत ऐकूया. यांच्याकडून आशिष याला प्रत्येक फलंदाजाला बाद केलं तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक मिळणार आहे हे लक्षात असू द्या. तसेच काफिला शिरोका यांच्याकडून आशिष भोईर मॅन फ्रॉम सत्वादेवी संघाकडून खेळणारे आशिष भोईर यांना मनेदा दत्तात्रय घरात आई एकविरा मित्र परिवार तसेच काफिला शिरोका खेळाडू कक्ष आणि तमाम प्रेक्षक यांच्या साथीने ह्या KPLच्या मैदानावरती सजावट झाली आहे. ती लाईट पर्पल कलरच्या माध्यमातून एकच वादा KPLचा वादा. पाहूया पुढचा चेंडू आशिष यांचा खेळण्यासाठी लेफ्ट बॅट्समन. पाहूया लेफ्ट बॅट्समन डाव्या हाताचे फलंदाज वाऱ्याचा आणि मला ते पुन्हा एक ऑफस्टाच्या ऑफ दिशेने ठेवला होता चेंडू परंतु हा सुद्धा चेंडू निर्धाव. एक चांगली सुरेख अशी गोलंदाजी पाणी 1 to go ला चेंडू पाणी घेऊन जायचं आहे. एक चांगले आतापर्यंत गोलंदाजी केले आशिष याने की फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 5 चेंडूमध्ये. खरोखर एक क्रिवा 11 या संघाच्या बाजूने एक चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला आशिष भोईर यांच्याकडून. तसंच नितांत आपलं प्रेम व्यक्त करतायत काफिला शिरोका आशिषसाठी. पुन्हा ऑफिस चेंडू खेळण्यासाठी मला ऑफसाईडच्या दिशेने आणि एक चोरटे धाव घेऊन हा षटक समाप्त होते. आणि एक संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होती 2 बाद 16. एक चांगली सुरुवात केली होती ते सौरभ जिरोटे संघाने की पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं योगदान मिळते. आता मला ते शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंगचं म्हणजे 6 चेंडूमध्ये जेवढ्या धावा जमवता येतील सौरभ जिरोटे या संघाला आणि त्या धावा कशा रोखायच्या आहेत त्या क्रिवा 11 या संघाला ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान एकदा पुन्हा आपण संधी देऊया DJ याला. कॅमेरामॅन लेजंड आहे.
तिथे 2 बाद 17 आणि तिथे उत्स्फूर्त असा चांगला रिस्पॉन्स मिळतो तो काफिला शिरोका. खरोखर या केपीएलच्या मैदानावरती जास्त जे आपल्याला आकर्षण करतोय तर काफिला शिरोका. एकच वादा केपीएलचा वादा काफिला शिरोका. आणि पुन्हा तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन मनोज, एक वेगवान गोलंदाज, ले बॅट्समन मोहित पाहूया. आणि मला वाटते बॅटच्या हलूच काढायला लागला आहे ऑफच्या दिशेने, पण झेल होऊ शकत नाही. पाहूया चेंडू सीमारेषा 2 धाव पूर्ण होत आहेत. पाहूया तिसरी धाव होते की नाही. आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज हा बाद होतोय स्वरूप जिरोटू संघाचा. आणि तिसरा आदरा बसतोय तो धावतीच्या स्वरूपामध्ये स्वरूप जिरोटू संघाला आपल्या 19 धावसंख्येवर. दरम्यान डीजे एबी डिव्हिलियर्स भरपूर नाव आहेत. पाहूया त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पुढचा चेंडू पुन्हा मला वाटते पुढचा चेंडू हवेत आहे. झेल होते की नाही ते पाहायचं आहे. आणि तिथे मला वाटते पश्चिम रेल्वेचे कर्मचारी अक्षय यांच्याकडून झेल सुटले आहे आणि 2 धाव मला पूर्ण करता तो फलंदाज मोहित. तरी आपण अमोल भोईर यांच्याबद्दल बोलत होतो की अमोल भोईरचं एक गाणं आपल्या स्मरणामध्ये राहील की 1 चेंडू आणि 6 धावा. खरोखर त्यांच्या या अनुभवाची आम्हाला नक्कीच मदत होईल. आणि संघाच्या धावसंख्येत 2 ने बरोबर ते संघाची धावसंख्या तिथे 3 बाद. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पूर्ण जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो निर्धाव. तिथेच आपला आनंद व्यक्त करतायत ते. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातला मला वाटते फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि काफिला शेरोका सगळ्यांचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि करायलाच पाहिजे. कारण की जसा पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा मोहित. आणि पुढचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा अक्षय. आणि अक्षयाने जे पहिली चूक केली ते आणि ते आता त्याने चूक सुधारली आहे. आणि मला वाटते आता अमोल भोईर यांना मला वाटते स्ट्राईक मिळणं कठीण दिसते. अक्षय पश्चिम रेल्वेचे कर्मचारी अक्षय भोईर यांनी एक सुंदर झेल घेतल्याबद्दल मायखोपचे बिकेश भोईर यांच्याकडून रोख 500 पारितोषिक. नाव लिहून ठेवा. धन्यवाद बिकेश भोईर यांचं असंच प्रेम असू द्या केपीएल वरती. पाहूया सामन्याचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. आणि मला वाटते हा मिडॉनच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव तर निश्चित. दुसरी धाव होते की नाही ते पाहायचं आहे. तिथे अमोल म्हणजे एबी पाहूया. आणि मला वाटते 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. आणि षटक संपलेला आहे. म्हणजे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वरूप जिरोटू संघाची धाव संख्या होती ते 3 बाद 23. म्हणजे क्रीवा 11 संघाला 24 धावांचं आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 24 धावा. तरी मला वाटते आता पुढचं समालोचन हे आपले पाहुणे दातुरी गावचे चिराग तांडेल.
चला यानंतरचा नेक्स्ट मॅच किरवा 11 आणि रियांश फायटर्स आणि श्रेयस 11 या दोन संघाचे कर्णधार आपण त्वरित या. आपण लगेच टॉस करूयात. यानंतरचा नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. सन्माननीय श्रीकांतजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला सर्व काही सेट आहे. 2 बॅटर लगेच मैदानात पाठवा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अगदी 18 चेंडूचा खेळ असेल. 3 षटकांमध्ये तुम्हाला उभा राहायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धाब्याची गरज आहे. नंदकुमार आज सकाळच्या सत्रात ज्या पद्धतीने नंदकुमार यांनी 1 हँडने झेंड घेलता. चला बॅटर थोडीशी घाई करा. चला जे बॅट्समॅन आहेत त्यांना विनंती असेल आपण घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घेतलंय. आशिष भोईर याने जर षटकार घेतला तर हार्बर लाईन यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि काफिला शेरोका यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज. रियांश फायटर नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल तो देखील आमच्यापर्यंत त्वरित कळवा. चला मॅच ऑन करूयात. थोडीशी घाई करा. चला मॅचकडे येऊयात. आमच्या समोर जोडले गेलेत ह्या गावचा गोड आवाज अर्थातच आमचे गुरुवर्य राकेशजी भोईर सर. काय म्हणतील राकेशजी भोईर सर? 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये करायचे आहेत 25. टार्गेट तर सेट झालाय 25चं. आतापर्यंत 25चा टार्गेट सेट असताना इथून बॅटिंग चांगली करायची आहे. तुमच्याकडे 24 धावसंख्या करायच्या आहेत आणि काफिला शेरोंका आणि कटक स्टेशन हार्बर लाईन 23 धावसंख्या झालेल्या आहेत. 24 धावसंख्या करायच्या आहेत. एकंदरीत 200 रुपयांचं पारितोषिक लागलं आहे. कटक स्टेशन हार्बर लाईन यांच्याकडून 200 रुपये, तर नंतर काफिला शेरोंका या मार्फत 200 रुपये. एकंदरीत एका षटकारासाठी 400 रुपये. सत्वादेवी संघाचे 2 शिलेदार मिस्टर विवेक आणि मिस्टर आशिष यांची बॅट तळपली नाहीये आज. मात्र नक्कीच आज तळपेल का? लॉंग ऑफला एक चेंडू निघून आला लागोपाठ. मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. आत्ता मात्र मी म्हटलं होतं की आता सगळं चेंज झालंय. नवीन दिवस, नवीन सगळं आहे. उद्या मॅचकडे पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. एका साईडला आपल्याला काय पाहायला मिळते? आशिष आणि एका साईडला विवेक. आशिष यांच्यावरचं प्रेम मात्र काफिला शेरोंका प्रत्येक षटकासाठी 200 रुपये. विवेक यांना सुद्धा अति संधी. नक्की सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या किती जमवायची आहेत हा प्रश्न उभा राहिलाय. धावसंख्या जमवायच्या 24 आणि एकंदरीत क्रिवा 11 संघ कालच्या दिवसात धम्माल कामगिरी केली. आजच्या दिवसात सुद्धा तीच अपेक्षा आहे. आशिष भोईर कालच्या दिवसात चमक दाखवली नाही आहे. आत्ता मात्र नक्कीच ती चमक दाखवण्याची संधी त्यांना आहे. कारण की आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यानुसार त्या प्रमाणात कामगिरी झालेली नाही आहे आणि त्या दृष्टीने आज त्यांना कामगिरी करावी लागेल. एका बाजूने पाहिला मिस्टर हर्ष घरत खराडीगावचं एक अव्वल अग्र मानांकित खेळाडू आपण पाहू शकतात. तर दुसऱ्या बाजूने विवेककडे व्ही फॉर विक्टरी आणि नक्कीच त्यांच्याकडे टॅलेंटचा भरणा असलेला खेळाडू आपण पाहू शकतात. नक्कीच वॉट अ शॉट. नक्कीच कव्हर ड्राईव्हचा फटका पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय. फंबल 2 धावसंख्या मिळतात. विवेक भोईर यांच्याकडून जो फटका येतो तो नेत्रदीपक असतो, नयनरम्य असतो, नयन चक्षु ज्याला म्हटलं जातं असे फटके असतात. नक्कीच 2 धावसंख्या वसूल करून आपण पाहू शकतात. 24चं टार्गेट आहे. लक्षात घ्या क्रिवा 11 संघ 24चं टार्गेट आहे. इट्स नॉट अ टार्गेट ऑफ 25, इट्स टार्गेट ऑफ 24. 24 धावसंख्येचं आव्हान मात्र आहे. लक्षात घ्या 23 धावसंख्या समोरच्या संघाने जमवल्यात. स्वरूप 2 संघाने 24 धावसंख्या करे. स्वरूप 2 संघ लक्षात घ्या. स्वरूप 2 संघ आणि क्रिवा 11 संघ 24 धावसंख्येचं आव्हान आहे. नॉट अ 25. एका बाजूने लॉंग ऑनला जर पाहिलं तर मिस्टर राहुल उर्फ पॉल यांना आपण पाहू शकतात. एक हरहुन्नरी खेळाडू. दुसऱ्या बाजूने मिस्टर विवेक टॅलेंट.
नक्कीच इनोव्हेटेड फटका मारण्याचा प्रयत्न फॅन्सी फटका मारण्याचा प्रयत्न, जर तुमच्याकडे चांगले तंत्र असेल तर नक्कीच तुम्ही या प्रकारचे जे फटके खेळणं अपेक्षित नाही आहे. 21 अपेक्षित प्रश्नचिन्ह, जर 10वीचा जर विद्यार्थी असतो त्याला माहिती आहे की 21 अपेक्षित प्रश्नचिन्ह काय आहे, तर अपेक्षित फटके येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. परत एकदा यामध्ये नक्कीच ऑफसाईडला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. एक धावसंख्या परिपूर्ण केली जाईल. गौतम भोईर प्लीज कॉल अटेंड करा. चेतन तोरसकर यांच्या मार्फत काही सूचना येतील. आशिष भोईर 6 धावसंख्या फलकार लागलेले आहेत. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागले चेतन तोरसकर यांना. आशिष भोईर यांना प्रत्येक षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. गेमकडे लक्ष द्या. चला, नो डाऊट काही यावेळेस मात्र नक्कीच हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस प्रयत्न पंचांचे संकेत काय येतात. या साईडचा डॉट बॉल आपण पाहू शकतो. एका षटकाने सांगतो झालं. एका षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 6. चला, क्रीडा विवरण संघ लक्षात घ्या. तुम्हाला 25 धावसंख्या करायच्या आहेत. तुमच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतोय, मात्र त्याकडे लक्ष न देता तुमचा गेम, तुमचा जी पॉलिसी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. चिराग 24 धावसंख्येचं आव्हान आहे. एका षटकात 6 धावसंख्या आल्यात. बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि उत्कंठा शिगेला पोहोचले. यानुसार जी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचले की खेळावर लक्ष देणं महत्वाचं असेल. काय म्हणाल? निश्चितपणे, कारण आतापर्यंत एक धावा ही फार महत्वाची आहे. सर्व काही व्यवस्थित चाललंय. पहिल्या षटकात 6 तर आल्यात आणि इथून 12 मध्ये आता करायचे आहेत 12 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आहे. सहजरित्याने येऊ शकतात, कारण आतापर्यंत षटकार देखील जात आहेत, चौकार देखील जात आहेत. परंतु जर एका हाताने विचार केला ना तर टफ मॅच देखील होत आहेत. आणि जर आतापर्यंत बघितलं तर चेस होत नाही आहेत. नक्कीच म्हणून मी म्हणतो सहज नाहीये. तुमच्याकडे बक्षिसांचा वर्षा होतोय तेव्हा त्या गोष्टी कठीण असतात. आणि मी जेव्हा म्हटलं, नंदकुमार इथे होते की 3 चेंडू 3 सामना राहिला होता, त्यांनी म्हटलं की सहज सोपा. मी म्हटलं नाही, मी उभा राहिलो. मी म्हटलं कठीण सामना आहे. 3 चेंडू 3 सामना हा कठीण आहे आणि नक्कीच तो सामना कठीण झाला. हा पराभूत झाले. 3 चेंडू 3 सामना निघाला नाही. आता 12 चेंडू 18 आहे. तुम्हाला गेमवर लक्ष द्यावं लागेल. गेमवर लक्ष दिलं नाही नक्कीच त्यानुसार तुमचा खेळ डाऊन होऊ शकतो. चिराग, निश्चित स्वरूपात पाहूयात काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. होय, मॅचसाठी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडं शरीरापासून दूर ठेवला गेला. चेंडूला सिंगल मेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 वरती. पहिल्याच चेंडूवर यशने मात्र पहिल्याच सकाळच्या सत्रामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती सर. नक्कीच यश यांच्याकडे पोटेन्शियल आहे. त्यांच्या मनात जो चेंडू त्यांना माहिती आहे की मला डिलिव्हर करते ते बरोबर करतात. त्यांचं माइंड अँड हँड कोऑर्डिनेशन हे महत्त्वाची गोष्ट आहे. जे मनात ठरवतात ते त्यांचा हात करताय. ब्रेनचं आणि हाताचं नर्व सिस्टम त्याची खूप चांगली आहे. निश्चित स्वरूपात ह्याही वेळेला चांगला चेंडू होता. नंदकुमार वन ऑफ द बेस्ट प्लेअर सध्याच्या घडीला. आपण सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा देखील विचार करणार होतो. ज्या पद्धतीने त्याने झेल घेतला तुम्ही पाहिलं असेल, अप्रतिम झेल. अगदी संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने 8 वरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले गेले. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल यशला. पुन्हा काही खेळाडूंचा स्टान्स जर पाहिला ना तर स्टान्स हा खूप महत्त्वपूर्ण असतो. आता पॉज घेतला, चित्रक गोलंदाजाने पॉज घेतला, मात्र कुठेही विवेक सफल झाले दिसले नाही. हा तुमचा स्टान्सचा विजय आहे की तुमचा स्टान्स किती मजबूत आहे. याच्या वेळेस मात्र चेंडू दन 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 करीत सीमारेषा पार जाईल का. चेंडू चाललाय सीमारेषा पार. गुलाबी रंग उधळणारा 4 चौकार. तीन चेंडूनंतर काय घडलं. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती सिंगल आली होती. त्यानंतर नशिबाने साथ दिली. आलाय नशिबाचा चौकार. 4 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 4 च्या मदतीने पुन्हा एकदा फ्लाय होती. धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 12 वरती. नक्कीच धावसंख्या खूप महत्वाची आहे. तर जर तुम्हाला 24 संख्या करायच्या आहेत, आता अर्धा टप्पा तुम्ही गाठलाय. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. मात्र ज्या प्रकारे ह्या गोष्टी समालोचकाने हेरणं महत्वाचं आहे. समालोचकाचं काम जे आखो देखी नाही आहे. आपण न्यूज रिपोर्टर नाही आहोत, आपण विश्लेषक आहोत, आपण टेक्निशियन आहोत. बघा, याच्या नंतर बोलूयात. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच वाईटचा अपील मात्र बॅट्समन मार्फत केलं जाते. मात्र नॉट वाईट बॉल. समालोचन करत असताना आपल्याला बारकावे घेणं, निरीक्षण घेणं, कुठला क्षेत्ररक्षक कुठे तैनात आहे, कुठला क्षेत्ररक्षक का तिकडे तैनात आहे, का तैनात आहे, किंवा गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी त्याचे बनाना करो होतोय का, कारण की बनाना करून अपयश येते का. बोलूयात, चेंडू नंतर बोलूयात.
ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न मानस मनसुबा, मात्र नक्कीच मी म्हटलं होतं की यश यांच्याकडे टॅलेंट काय आहे की त्यांचा ब्रेन आणि हँडचं कॉर्डिनेशन, नर्व सिस्टमचा एकदम जे संबंध आहे तो खूप चांगला आहे. आशिष एका बाजूने आक्रमक फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने टेक्निकल फलंदाज मिस्टर विवेक आहे. हा चेंडू महत्वाचा आहे, हा चेंडू सगळ्यात महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे बघूयात. याचसाठी नक्कीच हा महत्वाचा आहे, कारण की शफल झाले होते आणि ISPL मध्ये आपण पाहिलंय की जेव्हा फलंदाज शफल होऊन लागोपाठ 3 चेंडू बघितला निर्धाव खेळलेत. हा एका षटकाची नाही तर ते सांगता झालंय, एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली. या षटकात आल्या 6 धावा. आता धावसंख्या किती हव्यात रुपेश भोईर? 6-12. आता समीकरण कठीण झालं की नाही झालं ना? नक्कीच आता 6-12चं, कारण की या 3 चेंडू जर चला क्षेत्ररक्षण समजून घ्या, या 3 चेंडू 4 धावसंख्या जरी आल्या असत्या तरी 6 चेंडू 8 राहिल्या असत्या. टेक्निक महत्वाची आहे. तुमच्याकडे यश याचं कौतुक करेन की विवेक सारख्या चांगल्या फलंदाज काफीला शिरोंका ऐकत असतील, मात्र विवेकाची तारीफ करताना मी म्हटलं यश याच्याकडे सुद्धा कॅपेबिलिटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे जो माइंड मध्ये चेंडू आहे तो टाकण्याची क्षमता आहे. नक्कीच विवेक यांच्याकडे नक्कीच क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची. एका फटक्यात तो सामना फिनिश करू शकतो, मात्र टॅलेंट वर्सेस टॅलेंटची लढाई होती. यस चिराग. निश्चित स्वरूपात आता मात्र असं वाटलं होतं की धावसंख्या येऊ शकतात. चला रियांश फायटर, तुम्ही टॉस विन झालाय, डिसिजन तुमचं पेंडिंग आहे. एवढा वेळ तुम्ही डिसिजन घेण्यासाठी वेळ वाया घालू शकत नाही. गोलंदाजी. धन्यवाद. चला मॅच कडे येऊयात. अगदी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 6 मध्ये करायचंय 12. 6-12चं समीकरण. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटीच्या खाली लागल्या. सिंगल मेल, सिंगल शिवाय दुसरं काही मिळणार नाहीये. 2चा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी. ही लढाई आता आशिषच्या फॉर्मची. काफीला शेरोका ऐकत असतील की आशिष त्यांच्या नक्कीच बाटातील प्रमुख अस्त्र आहेत. 6 चेंडू 12चं समीकरण, 5 चेंडू 10. हा सामना आशिषला जिंकून दाखवावाच लागेल. का दाखवावं लागेल? त्याची आयकॉन खेळून निवड झाली, त्याच्याकडे टॅलेंट आहे. लागोपाठ अपयशी झालाय. आता 5-10 3 चेंडू विवेक यांनी निर्धाव खेळले, त्याचं कौतुक करत असताना त्यांनी 3 चेंडू निर्धाव खेळले. आता 5-10चं समीकरण का सोपं असू शकतं? आशिष यांनी बॅटिंग केली तर. आशिष मात्र लागोपाठ प्रवास करून आल्या, थोडेसे तकाव त्यांच्याकडे नक्कीच दिसतोय. 5-10चं समीकरण सोपं नाहीये, मात्र एक फटका आणि आशिष यांची बॅट तळपेल का हा प्रश्न चिन्ह उभं राहिलाय. आशिष यांची बॅट नक्कीच यावेळेस कॅच. नक्कीच यश यांच्याकडे टॅलेंट आहे, यश यांच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्या ब्रेन मध्ये आहे, त्याच्या हातामध्ये आहे. त्याच्या ब्रेनने ठरवलं, त्याच्या मेंदूने ठरवलं मला झेल घ्यायचा आहे. त्याचं हँड कॉर्डिनेशन खूप महत्वाचं. कापीला शेरोंका. आता धावसंख्या किती हव्या? 4 चेंडू आणि एकंदरीत 10 धावसंख्या. आता कठीण परिस्थिती, कारण आशिष चमकला नाहीये. आता चमकेल का मनोज, जो मागच्या स्पर्धामधून अनेक वेळा चमकलाय? 4-10चं समीकरण. यस चिराग. 4 चेंडू 10चं समीकरण. मॅच थोडीशी हार्ड होती. असं वाटलं होतं की 12 चेंडू मागे सर्व काही व्यवस्थित चाललंय. 6 चेंडू मागे 6 तर आल्या होत्या, दुसऱ्या षटकात देखील 6 आल्या, परंतु ह्या षटकात अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. हे महत्वाची भूमिका आहे. यश यांना 200 रुपयांचं पारितोषिक. संतोष भोयर यांच्याकडून 100 रुपये. मकेश पाटील त्यांची पिताश्री यांच्याकडून 100 रुपये. नक्कीच यावेळेस त्यांच्या मनस्थितीचा आढावा घेतलाय की त्यांच्याकडे काय सिस्टम आहे, त्यांची नाव सिस्टम ही खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळणार नाहीयेत, मात्र तुम्हाला सलग राहावं लागेल, सहज राहावं लागेल, अगदी दक्ष राहावं लागेल. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षेत्ररक्षकाची माइंडसेट ओळखता आला पाहिजे. यस चिराग. निश्चित स्वरूपात इथून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारा एक मोठा फटका मॅच मध्ये येऊ शकतात. येणारा एक मोठा फटका मॅच मध्ये येण्याची क्षमता वाढवू शकतात. यावेळेला बीट केलाय, चेंडूला फिट केलाय 4 धाव्यासाठी. चेंडू चाललाय फरार, येतोय चौकार. अठरा झाले. आता एक मोठा फटका आलाय. 3 मध्ये एक मोठा फटका खेचायचा आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट काय म्हणतं सध्याच्या घडीला सर? इथून तुम्हाला बॅटवरती चेंडू घ्यायचा आहे. बॅटवरती चेंडू घेतला तर धावा येत आहेत. व्हेरी गुड कॅल्क्युलेशन बाय चिराग. 3 चेंडू 6 बॅटवर चेंडू घ्यायचाच आहे. घ्यावा लागेल. 6 धावा येतील का? 6 धावा येतील का? मनोज ऑन फायर. 3 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता असताना मनोज यांनी कमाल
धम्माल जो त्यांचा फॉर्म होता तो कंटिन्यू ठेवला. 3 चेंडू 6 धावसंख्या. वसूल क्रिवा 11 संघ हँड अँड ब्रेनचे कॉर्डिनेशन. तुमच्या जे मनात आहे ते हाताने ठरवलं पाहिजे. मनाने ठरवून होत नाही. मनाने ठरवलं मला विमान प्रवास करायचा, विजा काढावा लागेल, नक्कीच तिकीट काढावं लागेल. नक्कीच तो चेंडू आला. मनोजसाठी 200 रुपये. संतोष भोईर श्रीगणेश संघाचे माजी खेळाडू लेफ्ट हँडेड फलंदाज एका गोल्डन एरा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय नक्कीच. आणि लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच चमकतात. लेफ्ट हँडेड फलंदाज संतोष भोईर यांनी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. वॉट अ मॅच. येस चिराग. कडक 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 बेधडक मॅच झाली. मी आधीच म्हणलं होतं की इथून तुमच्याकडे येणारे प्रत्येक चेंडू हे फार महत्वाचे असणार आहेत. तुम्ही बॅटवरती चेंडू घ्या. चेंडू हा सीमरच्या बाहेर जाण्यासाठी आहे. तुमच्याकडे असलेली